जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी ही शासनाचं एक मृगजळ बनून राहिलेली आहे. शेतकरी राज्यामधील या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते, प्रतीक्षेत आहेत आणि प्रतीक्षेतच राहतील की काय, अशा प्रकारची परिस्थिती सध्या शासनाने याच्यामध्ये करून ठेवलेली आहे. सहकार मंत्री रोज नवीन काहीतरी सांगतात, कृषी मंत्री रोज नवीन काहीतरी सांगतात, परंतु कृषी मंत्र्यांच्या आणि सहकार मंत्र्यांच्या बोलण्यातील एकही शब्द प्रत्यक्षात या कर्जमाफीच्या संदर्भात खरा होताना दिसत नाहीये. कारण राज्यातील शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते आणि अद्यापही त्याच प्रतीक्षेत आहेत. 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची शासनाच्या माध्यमातून ग्वाही देण्यात आली आणि 5.6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करता करता अख्खा एक महिना उजाडला. 25 जुलैला कर्जमाफीची यादी प्रकाशित करण्यात आली. आज जवळजवळ 25 ऑगस्ट होत आला, एक महिन्याचा कालावधी गेला. तरी सुद्धा याच्यामधील पहिल्या यादीतील 5 ते 6 लाख शेतकऱ्यांची कर्ज खाती नील करता आलेली नाही, तर दुसरी यादी प्रकाशित करता आली नाही किंवा याच्या अंतर्गत निधी उपलब्ध होऊन 11,001 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला असताना सुद्धा साधारणपणे 5,028 कोटी रुपयाचं वितरण करता करताच शासनाचा पूर्ण एक महिना निघून गेलेला आहे. आणि जे काही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत ते प्रतीक्षेतच आहेत. आता याच्यामध्ये मयत कर्जदारांचा समावेश केला जाणार, ज्यांचे ठसे येत नाहीत त्याच्यासाठीच्या प्रक्रिया 12 भानगडी शासनाच्या माध्यमातून सांगितल्या जात आहेत. परंतु ज्यांचं काही सर्व काही सुरळीत आहे त्या शेतकऱ्यांना मात्र कुठेही दिलासा देण्याचा शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात नाही. आता याच्यासाठी आपण पाहिलेले 27 तारखेला मुंबईत आंदोलन होणार आहे. 30 तारखेपर्यंत किसान सभेला मुदत दिलेली आहे. विरोधी पक्षांना आता कुठलं काही याच्याशी देणं घेणं नाहीये आणि या सर्व संधीचा फायदा घेत सरकारी जसं चालतंय तसं चालू द्या, या परिस्थितीमध्ये ही कर्जमाफीची योजना राबवत आहे. आता येणाऱ्या या निवडणुका आणखीन पुढे गेलेल्या आहेत. सरकार त्याच्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये वेळ काढूपणा करतंय. कुठंतरी शेतकऱ्यांना हे मृगजळ या सरकारनं दाखवून दिले, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आलेला निधी शासनाचा उपलब्ध झालेला आहे. कर्जमाफीचा GR आलेला आहे. कर्जमाफीच्या याद्या दुरुस्त्या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. शासनानं कमीत कमी KYC करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या प्रक्रिया चालू कराव्यात, हीच अपेक्षा आहे. आता गेल्या सोमवारची मुदत सांगितली, तो सोमवार गेला. या आठवड्यातील सोमवार सांगितला, तोही सोमवार गेला. कमीत कमी हा तरी सोमवार त्यांना मुहूर्ताचा सोमवार म्हणून दिसावा, मिळावा आणि कमीत कमी उद्यापासून तरी या प्रक्रिया सुरू कराव्यात, हीच एक माफक अपेक्षा आहे. आता मंगळवारची पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक, बुधवारची पुन्हा सहकार मंत्र्यांची पत्रकार परिषद, या सर्वांची प्रत्येक आठवड्यामध्ये शेतकरी वाट पाहत आहेत. परंतु शेतकऱ्यांना या सोमवारपासून प्रक्रिया सुरू करून कुठेतरी हे काही एक जे काही कर्जमाफीचं सुरू केलेले त्याच्या माध्यमातून काहीतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, हीच अपेक्षा आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील सध्या कुठलीही नवीन अपडेट नाही. यादी कधी येणार आहे, पैसे कधी वितरित केले जाणार आहेत, कारण जे काही अपडेट दिले होते, ज्या काही तारखा दिल्या होत्या त्या सर्व आणि सर्व तारखा या फोल ठरत आहेत. ते दिलेले अपडेट पूर्णपणे फोल ठरत आहेत. त्याच्यामुळे शासनानं कुठेतरी गांभीर्यानं घेऊन शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत करावा, हीच एक माफक अपेक्षा आहे. याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल, उद्या होपफुली अपडेट यावं, हीच मागणी आहे आणि ते अपडेट आलं तर मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.